नमस्कार मित्रांनो, माझं राकेश सुर्वे, समर्थ स्मार्ट कंपनीचे डिस्ट्रीब्युटर. आज आपल्याला समर्थ अमृत ज्यूस ह्याची माहिती जाणून घ्यायची आहे. समर्थ अमृत ज्यूस मुळात आहे काय? समर्थ अमृत ज्यूस ह्याच्यामध्ये 44 बेरी यूज केलेले आहे. त्याचा अर्क काढून आपल्या अमृत ज्यूस बॉटलमध्ये यूज केलेला आहे. तर हे अर्क 44 बेरी कोणत्या? पहिली गोष्ट आपल्याला आकाई बेरी, बिलबेरी, पुनर्नवा, सिबॉक्टन, शिगरू, त्यानंतर मँगोस्टीन बेरी. मँगोस्टीन ह्याच्यामध्ये ही बेरी वापरली. खरोखर लोकांना मी हेच सांगेन, कारण मँगोस्टीन बेरी हा कॅन्सरचे सेल मारण्याचं काम करतो. कॅन्सरचे पेशंट असतील त्यांना आपण हे अमृत ज्यूस देतो, कारण सेकंड स्टेपमध्ये कॅन्सर कोणा असेल तर अमृत ज्यूस हे ठीक करतं. तर अमृत अमृत जे आहे मँगोस्टीन बेरी आज मार्केटला जर हे सापडते कुठे, तर हे इंडोनेशिया मलेशियामध्ये सापडते. हे आपल्या इंडियामध्ये मिळत नाही. तर ह्याचे आपल्याला इंडियात जर घ्यायचं घडलं तर आपल्याला मॉल ह्या ठिकाणी तुम्हाला भेटणार. त्याचे 1000 ते 1200 किलो बेरीज आहे. तर या सर्वसामान्याला परवडणार नाही. ह्याचे प्रत्येक किंमत जर बघितला तर 1000 रुपये, 1200 रुपये. तर कंपनीला मी धन्यवाद देईन, कारण अमृत ज्यूस ह्याचे बेनिफिट भरपूर आहेत. त्याचे अर्क वापरून आज ह्याचं घेण्याची पद्धत आज बघितलं मार्केटमध्ये आपल्याला. ही जर आपण सकाळी अनुष्यपोटी घ्यायचं आहे, सकाळी उठल्यानंतर ब्रश करायच्या आधी 120 ml पाण्यामध्ये कोमट पाणी घेतलेलं पाणी कोमट घ्यायचं आणि आपल्या ग्लासामध्ये 120 ml पाणी घ्यायचं. त्याच्यामध्ये अमृत ज्यूस 120 ml घ्यायचं आहे. तर ते आपण समोर प्रत्यक्षात घेऊया. एकशे 20 ml पाणी, त्याच्यामध्ये 20 ml अमृत ज्यूस घ्यायचं आहे. लिहिले याच्यावर 20 ml अमृत ज्यूस याच्यामध्ये घ्यायचं आहे. घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये कुठलाही स्पून चमच वगैरे वापरायचं नाही, यूज नाही करायचं. हे याच्यामध्ये 2 ग्लास सोबत घ्यायचे आणि हे मिक्स करायचे. हे मिक्स केल्यानंतर हे अमृत ज्यूस आपल्याला सिप प्यायचं, जसं आपण चहा पितो अशा पद्धती घ्यायचं आहे. हे अमृत ज्यूस प्यायल्यानंतर 1 तास काही आपल्याला नाश्ता जेवण करायचं नाही. 1 तासानंतर आपल्याला काही खाऊ शकतो, नाश्ता करू शकतो. दुसरी गोष्ट, ह्याच्यावरती पाणी आपलं दिवसभर 3.5-4 लिटर पाणी प्रत्येकाने पिणं गरजेचं आहे. आणि हे घेतल्यानंतर आपल्याला बॉडीमध्ये बदल काय दिसतो? अमृत घेतल्यानंतर तुमच्या पहिली गोष्ट तुमच्या बॉडीतले क्लिन्झिंग म्हणजे आपली सर्व्हिस करण्याचं काम करतं. जो आपल्या बॉडीमध्ये कचरा साचला असेल बऱ्याच दिवसाचा, तो साफ करण्याचं काम हे अमृत ज्यूस करतं. तर ह्याचे घेतल्यानंतर तुम्हाला 4-8 दिवस सुरुवातीला वॉशरूमला एका टायमाला जास्त होऊ शकते, लघवीला जास्त होऊ शकते. घाबरायचं काही कारण नाही, कारण चांगली गोष्ट आहे. आपली बॉडी सर्व्हिसिंग करतं, आपल्या बॉडीत जमा झालेला कचरा बाहेर काढण्याचं काम करतं. कुणाला होतं कुणाला होत नाही, ते घाबरत जाण्याचं काही कारण आहे. त्यानंतर पुढच्या 15 दिवसानंतर आपल्याला ह्याचे बदल दिसतात. ज्याला एखाद्या बऱ्याचशा लोकांना डायबिटीच्या गोळ्या चालू आहेत, बीपीच्या गोळी चालू आहे, थायरॉइडच्या गोळी चालू आहे. अशा जर असेल तर हे कालांतराने आस्ते बंद होऊ शकतात, कारण का हे एवढे अमृतची ताकद आहे. अमृत घेतल्यानंतर आपल्याला ॲसिडिटीचा कोणाला त्रास असेल, बरेचसे लोक आहेत ना रात्री उशिरा होतात, तर जेवल्यानंतर सकाळी उठल्यानंतर पोट गच्च होतं, ॲसिडिटीसारखा त्रास होतो. तर हे अमृत घेतल्यानंतर डायजेस्ट प्रॉपर करतं. त्याच्यामुळे आपल्याला जे बऱ्याचशा लोकांनी गोळ्या चालू आहेत ते गोळ्या पण बंद होण्याचे बंद झालेले आहेत. माझ्याकडे असे लोक होते ज्यांना मूलव्याध झालेले आहे. मूलव्याधचे डॉक्टर गेल्यानंतर ऑपरेशन करायला सांगतात, ऑपरेशन न करता अमृत घेतल्यानंतर मूलव्याध सुद्धा बरं करतं. किडनी स्टोन मुतखड झालेले आहे 9-9 mm चे, 12-12 mm चे. डॉक्टरने त्यांना ऑपरेशन सांगितलं होतं. 30-30 हजार 50,000 खर्च होता, पण त्यांना आपण अमृत देऊन 3 ते 4 महिने देतावले. 3 ते 4 महिने का? कारण आयुर्वेदिक नियम आहे 90 ते 120 देणं गरजेचं आहे. म्हणून 4 महिने जर कंटिन्यू घेतल्यानंतर तुम्हाला 15 दिवसातून मुतखडा निघेल. हे घेतल्यानंतर थोडे तुकडे करून लगेच वाटे निघतात. त्याच्यामुळे ह्याच्या नेक्स्ट टाइम आपलं परत येऊ नये त्यासाठी आपल्याला 4 महिने कंटिन्यू करणं गरजेचं आहे. तर हे घेतल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये बदल हा तुम्हाला प्रत्येक 15 दिवसांनी दिसणार आहे तुम्हाला. तर तुम्हाला थकवा, विटनेसपणा ह्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे बॉडी मेंटेन करतो. एखाद्याचं वेट जर जास्त असेल तर कमी करण्याची ताकद ह्या अमृत ज्यूसमध्ये आहे. एखाद्याचं कमी असेल तर मेंटेन ठेवण्याची ताकद ह्या अमृत ज्यूसमध्ये आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला एखाद्या शिडी चढताना समजा तुम्ही 2रा माळा 3रा माळा शिडी चढताय, दम लागते, तो तुम्ही अमृत घेतल्यानंतर पहिल्या 15 दिवसात तुम्हाला तो दम लागण्याचं निघून आहे. तुम्हाला कामावर जॉबवर जात असेल तर फ्रेशनेस पण वाटणार, थकवा वाटणार नाही. दुसरी गोष्ट, आपल्याला ह्या अमृत ज्यूसमुळे बऱ्याचशा आपल्या बॉडीमध्ये 60 ट्रिलियन सेल असतात. 60 लाख करोड पेशी असतात. 60 लाख करोड पेशी असतात. पेशी ॲक्टिव्ह करण्याचं काम हे करतं. म्हणजे तुम्ही मुलावरती काम करतं. पेशी जर ॲक्टिव्ह झाल्या तर कुठल्या बॉडीमध्ये आजार येत नाही. तर खरोखर मी लोकांना हाच सजेस्ट आहे, आपल्या डिस्ट्रिब्युटरना सजेस्ट आहे, आपण प्रत्येकाने अमृत घेणं गरजेचं आहे. आणि आपल्या नातेवाईकांना हे सांगून अमृतचे फायदे सांगून तुम्ही त्यांना द्यायला लावा. कारण आज प्रत्येक घरामध्ये आजार हे वाढत चाललेले आहेत. आपण प्रत्येक घरामध्ये जातो, कुणाला बीपीचा आजार आहे, कुणाला डायबिटीस आहे, कुणाला थायरॉइड आहे, कॅन्सरचे पेशंट घरोघरी सापडायला मिळणार. गव्हर्नमेंटने जो सर्वे केला आहे WHO ने,
प्रत्येक येणाऱ्या 5 वर्षांमध्ये प्रत्येक घरात डायबिटीस पेशंट सापडणार आहे, प्रत्येक घरामध्ये कॅन्सरचे पेशंट सापडणार आहे. एखादं तुम्ही उदाहरण घ्या, एखाद्या घरात जर कॅन्सर झाला तो किती खर्च होतो? कमीत कमी 5-10 लाखावर पेक्षा जास्त खर्च होतो. म्हणजे एखाद्या घरात जर कॅन्सर आला तर तो 10 लाख खर्च करून सुद्धा व्यक्ती वाचत नाही. म्हणजे या दुर्दैव आहे, कारण एवढा महागड आजार आहे. तर त्याच्यामुळे पैसे नसताना सुद्धा लोकं व्याजाने पैसे काढून, घर गहाण ठेवून, दागिने गहाण ठेवून ते खर्च करतात. तरी पण ती व्यक्ती हाताला लागत नाही. म्हणून लोकांना सांगेन, आपल्याला कॅन्सर होण्याची वाट न बघता अमृत ज्यूस प्रत्येकाने घ्या. आणि हे अमृत ज्यूस आपल्याला समर्थ अमृत ज्यूस आपल्या कंपनीमध्ये आहे. तर लोकांना याचं जास्तीत जास्त महत्त्व सांगा आणि लोकांना घ्यायला लावा. खरोखर याचं खूप फार छान रिझल्ट आहे. तर मी याची माहिती आपण प्रत्येकाने घेऊन आपल्या नातेवाईकमध्ये, आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये लोकांना याची माहिती देऊन लोकांना घ्यायला लावा आणि याचं महत्त्व समजून त्यांना अमृत ज्यूस द्या. तर मी इथेच थांबतो. जय एस एस एम.